राज्यात काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून पुढील 5 दिवसात राज्यात दिलासादायक पाऊस होण्याचा अंदाज हवामान अभ्यासक व्यक्त करीत आहेत. आज राज्यातील कोणत्या भागांना ऑरेंज अलर्ट आणि कोणत्या भागांना येलो अलर्ट देण्यात आला आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. जून महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंता वाढली होती. मात्र जुलैच्या सुरुवातीलाच मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार मॅडन जुलियन ऑसिलिएशन सक्रिय होणे आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या कोकण, विदर्भ आणि राज्यातील अनेक भागात पावसाची नोंद होत असून पुढील 5 दिवस पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. आज ऑरेंज अलर्ट असलेले जिल्हे कोल्हापूर घाट विभाग, सातारा घाट विभाग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे तसेच विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज येलो अलर्ट असलेले जिल्हे सिंधुदुर्ग, पालघर, पुणे, पुणे घाट विभाग, अहिल्यानगर, बीड, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून नदी, नाले, घाट परिसर आणि सखल भागात विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावेत आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी.